एमआयएमचे नेते इम्तियाज जलील त्यांनी मराठा आंदोलनाला सपोर्ट दिला होता, त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहात? मुंबईतले जेवढे मुस्लिम समाज आहे नेहमी मराठा समाजाच्या खंबीरपणे पाठीशी उभं राहिले आहे. नेहमी आमच्या बैठकीमध्ये मराठा समाज ज्या तुमचे खिलाफत हाऊस रायगडचे खिलाफत हाऊस पासून मुस्लिम समाजाचे चहा पाणीचा स्टॉल इथपर्यंत अजूनही त्या समाजातले जे घटक आहे मुस्लिम समाजाचे त्याची तळमळ आहे की मराठा समाजाला आरक्षण भेटावं. आमच्या मराठा बांधवांना आमची मागणी आहे त्यांना सुद्धा आरक्षण भेटणं, त्यांच्या हक्कासोबत त्यांना आरक्षण भेटावं एक मराठा बांधव म्हणून माझी विनंती आहे. आणि एमआयएमच्या नेत्यांना आणि खासदारांनी हे त्याच्या भावना व्यक्त केला. त्यांना एवढा जरंगे पाटलाच्या पाठीमागे लोक काय निष्कलंक चारित्र्यवान मॅनेजमेंट नेता निर्व्यसनी आतापर्यंत मराठा समाज असा नेता भेटला नाही. तो माणूस भेटला म्हणून गर्दी दिसते. आणि मुस्लिम समाजाचे धन्यवाद. त्यांनी सहकार्य असं असतं असं सहकार्य राहील तुमच्या माध्यमातून त्यांचं खरंच मी मनापासून धन्यवाद देतो. आणि नेहमी आमच्या खांद्याला ते समाज उभा राहतो. त्याच्याबरोबर आम्ही बोलतो ना मुस्लिम बांधव मराठा बांधव सकलचं आरक्षण आहे त्या हिशोबाने असंच राहील. तुम्ही बोलताय की मुस्लिम समाजाला पण आरक्षण भेटायला पाहिजे. जर तुम्हाला मराठा आंदोलनाला रिझर्वेशन भेटलं तर मुस्लिम आरक्षणाला तुम्ही असं मोर्चा धन्यवाद. नक्कीच चांगला प्रश्न बांधवांनी केला की मराठा समाजाला आरक्षण जर भेटलं तर मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाला पहिला पुढा मराठा समाज असेल. हे माझं स्टेटमेंट सुद्धा व्यक्तिगत माझं व्यक्ती स्टेटमेंट कारण की पाटील स्वतः जो घटक आर्थिक दुर्बल घटक आहे त्यांना कायद्याच्या चौकटीत आरक्षण देणं ही शासनाची जबाबदारी आहे. शासन या गोष्टीने उदासीनता दाखवतं. याच्यासाठी आपण सगळे एकत्र येणं गरजेचं आहे आणि आपण एकत्र आलो